नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पत्तागोबीचा भात कसा बनवायचा ते बघणार आहोत। तुम्ही बनविलेला आहे का कधी? तर खूप चवीला अप्रतिम असा बनतो आणि बनवायला तर अगदी सोपा, नाश्त्यालाही बनवू शकतो। चला मग कशी बनवायचं ते बघूया, रेसिपीला सुरुवात करूया। बघा, मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। छान तेल गरम झालं की त्यातनं जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे। अर्धा चम्मच टाकलेली आहे। जिरं मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर एक कांदाने मी कट करून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि परतवून घ्यायचं आहे। यावेळेला खडे मसाले टाकायचे होते, तर मी विसरले खडे मसाले टाकायला, तर ते मी थोडे नंतर टाकलेले आहेत। आता तुम्हाला दाखविणारच आहे। बघा, मी येथे मिरच्या, आलं, लसूण आणि जिरे मस्त असे बारीक करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रणही यात टाकून घ्यायचं आहे बघा, आणि मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। कच्चेपणा जाईपर्यंत छान व्यवस्थित परतायचं आहे या पद्धतीने। आता पत्ताकोबीने छान अशी चिरून घेतलेली आहे, कट करून घेतलेली आहे, ती पण आता तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे। हा भात खरंच नाश्त्यासाठी पण असा झटपट तयार होतो आणि टिफिनवरही आपण मुलांना देऊ शकतो। बघा, आता हे छान असं मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि मिरची वगैरे ते कट केलेलं म्हणजे तळला गेलं पाहिजे। बघा, मी इथे खडे मसाले घेतलेले आहे। एक तेजपत्ता, छोटी विलायची घेतली आहे एक, आणि एक मोठी विलायची, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। आता मी टाकत आहे, ते सुरुवातीलाच टाकायचं होतं पण विसरले। चिमूटभर हिंग घेतलेली आहे। आताही आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने परतवायचं आहे, तर कसं छान तेलामध्ये ते, तरी पण आताही ते फ्राय झालेलं आहे। बघा, या पद्धतीने मी छान परतवून घेतलेलं आहे व्यवस्थित। आणि खडे मसाले थोडे कमीच वापरायचे, म्हणजे कसं मला थोडं कमीच आवडतं, स्ट्रॉंग फ्लेवर होतो जास्त टाकले तर, म्हणून मी थोडे म्हणजे कमीच वापरत असते। बघा, आता काही आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे। पत्तागोबी शिजल्यानंतर बघा, 1 चम्मच मी तिखट, 1 चम्मच धने पावडर, आणि हा बिर्याणी मसाला अर्धा चम्मच मी जिरे पावडर घेतली, आणि अर्धा चम्मच आपले हळद घेतलेली आहे, आणि चवीपुरतं मीठ। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मस्त असं बघा परतवून घ्यायचं आहे, व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। खूप म्हणजे कसं कच्चं राहिलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने शिजवायचं आहे। आता मी एक टमाटर असा कट करून घेतलेला आहे, तोही टाकून घ्यायचा यावेळेला, आणि तिथे मिश्रण करून घ्यायचं आहे, म्हणजे 90% तरी शिजलं पाहिजे छान। या पद्धतीने मी झाकून बघा, पाणी न घालता वाफेवरच शिजती ही पत्तागोबी। बघा, या पद्धतीने घेत आहे व्यवस्थित, आणि मग आपल्याला यातनं छान हे मी बारीक तांदूळ घेतले आहे 1 वाटी, तर ते मी धुवून घेतलेले होते, आणि पाण्यात वगैरे काही ठेवले नाही, धुवून असे साईडनी ठेवलेले होते। बारीक तांदूळ आहे, तुम्ही कोणतेही तांदूळ तुम्ही जे वापरत असाल तेही म्हणजे वापरू शकता। तर बघा, या पद्धतीने आता हे तांदूळ आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित 2-3 मिनिटापर्यंत याचं म्हणजे ओलसरपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही वेगळ्या कढईतही असं तूप घालून थोडं 1 चम्मच असं भाजू शकता, परंतु झटपट बनते या पद्धतीने आपण म्हणजे बनवू शकतो। बघा, मी असं सराट्याने छान उलटवून पलटवून याला भाजून घेत आहे, आणि कसं अलगद हाताने म्हणजे आपल्याला पलटवायचं आहे, उलटवून पलटवून भाजून घ्यायचं आहे। पाणी घालायची अजिबात लवकर घाई करायची नाही मसाल्यामध्ये। बघा, तांदूळ छान माझे मुरल्यानंतर मी 3 वाट्या पाणी साईडनी गरम करून घेतलेलं
होतं, तर ते आता आपल्याला यातनं घालायचं आहे. आणि तुमचा तांदूळ म्हणजे किती पाणी म्हणजे काही तांदूळ जास्त पाणी आपलं लागतं, काही तांदळाला कमी लागतं. मी 3 वाट्या पाणी गरम केलेलं आहे. कमी जास्त प्रमाण होऊ शकतं पाण्याचं. तर बघा, मी झाकून आता याला छान असं शिजवून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं तांदूळ आपला शिजून जातो छान. आणि त्यानंतर मग आता आपल्याला 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे वरून आणि ढवळून घ्यायचं आहे. या वेळेला तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता, परंतु माझ्याकडे कोथिंबीर संपलेली होती म्हणून मी आता टाकलेली नाही आहे. तर या पद्धतीने मस्त असा आपला हा भात तयार होतो आणि चवीला तर खूपच भन्नाट बनतो. आणि नाश्त्याचा प्रकार किंवा कोणी पाहुणे आले तर आपण झटपट असा बनवू शकतो. बघा, या पद्धतीने तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद. माझ्या रेसिपीला सपोर्ट करत राहा.